आज या ठिकाणी सन 25-26च्या अर्थसंकल्पनातील अनुदानाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मगाशी अनेक आमदारांनी बोलत असताना विनंती केली की आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा इथं मंत्री महोदय उपस्थित राहणं फार महत्वाचं आहे. काय झालं, आत्ताच्या काळामध्ये अनेक मंत्र्यांना असं वाटतं की आमदार इथं फक्त व्हिडिओसाठी बोलतात. आम्ही बोलणार, आमचा व्हिडिओ मतदारसंघामध्ये आम्ही पाठवणार, बस तेवढ्यात आम्ही खुश. अध्यक्ष महोदय, हे खरं नाही. आम्ही जे इथं मुद्दे मांडतो ते महाराष्ट्रासाठी, आमच्या मतदारसंघासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी असतात. त्यामुळे कुठेतरी आमचं ऐकलं गेलं पाहिजे, नमूद केलं गेलं पाहिजे, अशी भावना अध्यक्ष महोदय पलीकडे असणाऱ्या आमदारांची सुद्धा आहे आणि आमच्या सुद्धा आहे. अध्यक्ष महोदय, इथं विभागाबद्दल बोलत असताना सहकार व पणन विभागाबद्दल बोलायचं झालं तर अध्यक्ष महोदय, सगळ्यांची मागणी आहे की कर्जमाफी व्हावी. त्यामुळे मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अजूनपर्यंत अधिवेशन तिथं चालू आहे, त्यामुळे 25,000 कोटीच्या आसपासचा खर्च अध्यक्ष महोदय येईल. त्यामुळे कर्जमाफी या संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची अध्यक्ष महोदय इच्छा आहे आणि मागणी सुद्धा आहे. अध्यक्ष महोदय, तसं 2017ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही त्या काळच्या सरकारने आणली होती, पण त्याच्यामध्ये 90% लोकांना पैसे मिळाले. थोडा उशीर झाला पण मिळाले, पण 10 ते 11% लोकांचे पैसे अजूनपर्यंत अध्यक्ष महोदय तिथं राहिलेले आहेत. आम्ही अनेक वेळा हा मुद्दा मांडला, मी असेल, सर्व आमदार महोदयांनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडल्यानंतर सरकारने त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली. अध्यक्ष महोदय, 17 पासून आतापर्यंत तुम्ही बघितलं 7 ते 8 वर्ष झाली, 6.5 लाख लोक शेतकरी या योजनेपासून वंचित आहे. अध्यक्ष महोदय, गेल्या वर्षी 27 मार्च 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या संदर्भातली बैठक घेतली, कारण आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला होता, शेतकऱ्यांची सुद्धा मागणी होती. बैठक झाली, असं कळते निर्णय झाला की यांना आपल्याला मदत करायची, पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे देणं हे महत्वाचं आहे. आणि ज्या लोकांनी रेग्युलर कर्ज भरलेले त्यांचा सुद्धा मोठा निधी हा सरकारकडनं अजून देय बाकी आहे, तो सुद्धा निधी तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय दिला गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना कशासाठी असते की शेतकऱ्याला तिथं सरकारकडनं एक मदत व्याजामध्ये व्हावी. चांगली गोष्ट आहे, चांगली योजना आहे. 2022-23ला 532 कोटीची तरतूद झाली आणि खर्च किती झाला तर 430 कोटी झाला. 23-24 मध्ये 460 कोटीची तरतूद, खर्च केवळ 368 कोटी झाला. 24-25 मध्ये 300 कोटीची तरतूद आणि खर्च 82 कोटी. अध्यक्ष महोदय, या योजनेच्या अंतर्गत आपला प्रयत्न असतो, सरकारचा प्रयत्न असतो की शेतकऱ्याला त्या ठिकाणी कुठेतरी मदत व्हावी, पण दुर्दैव असं की तिथं तरतूद केली जाते पण खर्च अध्यक्ष महोदय काहीच होत नाही. मग कुठेतरी जाहीर करावं की आम्हाला शेतकऱ्याला मदत करायची नाही, फक्त आम्हाला जाहीर करायचं, त्याच्यावर कुठेतरी राजकारण करायचं, मतं मागायचा, विषय संपवायचा. अध्यक्ष महोदय, आपण जर तिथं तरतूद करत असू तर त्याला निधी सुद्धा दिला गेला पाहिजे, खर्च झाला पाहिजे आणि शेवटच्या घटकापर्यंत मदत झाली पाहिजे अशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. गाव तिथे गोडाऊन योजना याच्यामध्ये काही प्रमाणात दुर्लक्ष केलं जाते. अध्यक्ष महोदय, त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत. अध्यक्ष महोदय, एखादा कारखाना असू द्या, बँक असू द्या, काही असू द्या, तिथं जे शेतकरी असतात ते कुठल्या पक्षाचे असतात असं अध्यक्ष महोदय नसतं. शुगर फॅक्टरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या सरकारने अनेक 10 ते 11 कारखान्याला अध्यक्ष महोदय तिथं मदत केली. त्याच्याचबरोबर एनसीडीसी मार्फत काही लोन दिलं जातं, केंद्र सरकारची जी कोऑपरेटिव्ह बँक आहे, पण ते लोन देत असताना राज्य सरकारला गॅरंटी द्यावी लागते. अनेक कारखान्याला गॅरंटी मिळाली. इथं काही मंत्री महोदय नेते सुद्धा आहेत, त्यांच्या कारखान्याला गॅरंटी अध्यक्ष महोदय दिली गेली. पण अध्यक्ष महोदय, रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांनी काय चुकीचं केलं होतं अध्यक्ष महोदय? सगळ्या नियमामध्ये तो कारखाना तिथं बसत होता, त्यासाठी अशोक बापू पवार यांनी खूप प्रयत्न केले, पाठपुरावा केला. फक्त ते विरोधी पक्षातले आमदार होते म्हणून अध्यक्ष महोदय त्यांच्यावर अन्याय केला का? मग जेव्हा इतर कारखान्याला मदत केली तेव्हा अशोक बापूंनी तिथं मंत्री महोदयांना भेटले, चर्चा झाली, फायनान्स मिनिस्टर साहेबांना भेटल्यानंतर सुद्धा त्यांना मदत झाल्यानंतर त्यांना अध्यक्ष महोदय शेवटी कुठं जावं लागलं तर कोर्टात, हायकोर्टात जावं लागलं. अध्यक्ष महोदय, हायकोर्टात गेल्यानंतर माननीय हायकोर्टाने हे सगळ्या विषयाकडे लक्ष दिल्यानंतर
योग्य पद्धतीचे युक्तिवाद झाल्यानंतर 29/1/2025 रोजी माननीय उच्च न्यायालयाने त्याचा निकाल दिला अध्यक्ष महोदय त्या कारखान्याच्या बाजूने. आता त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं 8 आठवड्यामध्ये सरकारने निर्णय द्यावा. अध्यक्ष महोदय आतापर्यंत निर्णय दिला गेला नाही. अध्यक्ष महोदय तिथे असणारे जे शेतकरी आहेत काय फक्त एका पक्षाचे आहेत का? सर्व पक्षाचे आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी या सरकारला की तिथं रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना ज्याच्यावर अन्याय झालेला आहे फक्त पक्ष बघून, तर तिथं अन्याय न होता त्या कारखान्याला मदत अध्यक्ष महोदय दिली गेली पाहिजे. नवीन सीझन पुढच्या 5 महिन्यामध्ये सुरू होणार आहे, त्यांना तिथं गॅरंटी जर दिली गेली नाही तर अध्यक्ष महोदय तो कारखाना चालू होणार नाही. आर्थिक अडचणीत येईल, शेतकरी तर अडचणीत येईलच, पण कोऑपरेटिव्ह कारखान्याला मदत करण्याची भावना ही सगळ्यांचीच असावी. त्यामुळे लवकरात लवकर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी या कारखान्याला मदत झाली पाहिजे अशी या ठिकाणी मी मागणी करतो. अध्यक्ष महोदय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. 5 वर्षापूर्वी मंत्रीपद त्यांच्याकडे होतं. आम्ही सर्वजण एकत्रित एकाच सरकारमध्ये अध्यक्ष महोदय होतो. जबरदस्त कार्य त्या काळामध्ये मंत्री महोदयांकडनं तिथं झालं. लगेचच जो कुठला प्रस्ताव यायचा तिथं मंजूर व्हायचा. चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय आपण हळूहळू जर बघितलं तर आर्थिक वर्ष 24-25 मध्ये या खात्यामध्ये खर्च किती झाला तर फक्त 44% 6,452 कोटी रुपये हा त्या ठिकाणी दिला गेला. पण खर्च बजेट तेवढं दिलं गेलं पण खर्च किती झाला तर फक्त 44%. अध्यक्ष महोदय मगाशी तुम्ही ऐकलं अनेक आमदारांनी सांगितलं की या योजना महत्वाच्या आहेत. शेवटच्या घटकापर्यंत नाही तर घरापर्यंत स्वच्छ पाणी देणं महत्वाचं आहे. अशाच या योजनेला जर निधी दिला जात नसेल तर या योजना पूर्ण कधी होणार अध्यक्ष महोदय? तिथं केंद्र सरकारने एक स्वप्न मनामध्ये ठेवलं होतं की 2024 पर्यंत 100% गावं 100% घरं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाण्याने जोडली जातील. योजना चांगली आहे. राज्य सरकार केंद्र सरकार एकत्रित मिळून ही योजना राबवतं. पण हळूहळू अध्यक्ष महोदय आपण जर बघितला त्याला अलोकेशन जे केलं जातं तेही कमी होत चाललंय आणि जो खर्च केला जातो तर तोही तिथं त्या ठिकाणी कमी केला जातो. त्यामुळे मंत्री महोदयांना विनंती आहे की केंद्र सरकारकडनं पैसा येत नसेल तर आपण मंत्री महोदय मुख्यमंत्री हे सगळ्यांनी तिथं जावं, चर्चा करावी, पण आपल्या राज्यासाठी हा निधी आणावा. त्याच्याचबरोबर मंत्री महोदय अजून एक विनंती आहे. त्यावेळेस जे प्रस्ताव केले गेले हे घाई गडबडीने केले गेले. काही वस्त्या राहिल्यात. माझ्या मतदारसंघातल्या सुद्धा असे 100 गावातल्या काही वस्त्या आहेत त्या राहिल्यात. प्रस्ताव आलाय पण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी निधी दिला गेला नाही पाहिजे. निधी दिला नाही तर थोडा निधी देण्यात यावा. काही सोलारचे सुद्धा प्रकल्प त्या योजनेला जे आहेत त्यालाही निधी अपुरा आहे तोही त्याच्यामध्ये बघावं. त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आपल्या राज्याच्या मंत्री महोदय पाटील साहेबांना मी पत्र दिलंय. बैठक सुद्धा झालेली आहे. केंद्राचे CR पाटील साहेबांना सुद्धा मी भेटलो, विनंती केली की काही योजना करत असताना त्याच्यामध्ये खालच्या लेवलला, वरच्या लेवलला नाही पण खालच्या लेवलला, जिल्हा लेवलला अध्यक्ष महोदय काही सेटिंग झालंय, काही भ्रष्टाचार झालाय, चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली गेली. त्या कॉन्ट्रॅक्टरनी काय केलं असेल तर फक्त पायपा टाकल्या त्या सुद्धा निकृष्ट क्वालिटीच्या टाकल्या आणि विषय तिथं पैसा काढून घेतला आणि तिथं काम बंद ठेवलंय. तिथं काम बंद राहिलं हा एक मुद्दा, पण काम निकृष्ट क्वालिटीचं झालं हा दुसरा मुद्दा. कारण का त्या गावाला एकदा योजना दिल्यानंतर, ही योजना दिल्यानंतर आणि त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिल्यानंतर 25 वर्ष अध्यक्ष महोदय नवीन योजना आपल्याला देता येणार नाही. त्यामुळे मी स्वतः माझ्या मतदारसंघासाठी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये त्या लोकांवर कारवाई व्हावी. त्याच्याचबरोबर एक उदाहरण म्हणून आपल्याला जर घ्यायचं झालं तर मिरजगाव म्हणून एक मोठं गाव आहे. त्याच्यात तुम्ही बघा काय घोळ झालेत, कशा पद्धतीने सब कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आणि त्याच्यामध्ये जो पैसा आहे सरकारचा तो दुर्दैवाने त्याच्यामध्ये वाया गेलाय असं आपल्याला अध्यक्ष महोदय म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय जलसंपदा विभाग माझ्या मतदारसंघातल्या काही स्थानिक मागण्या अध्यक्ष महोदय मंत्री महोदय बोलत असताना त्यांनी सांगितलं की आपण मराठवाड्याला योजना देत आहोत, काम करत आहोत, विदर्भासाठी काही योजना आणल्या. अध्यक्ष महोदय या भागामध्ये सुद्धा काही नवीन योजना केल्या जातात, नाही तर पूर्वीच्या योजनेला निधी दिला जातो. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जामखेड जो तालुका आहे तो बाहेरून तिथं कुठलंही पाणी येत नाही. जो काही पाऊस पडतो त्याच्यावर तो तालुका तिथं चालत असतो. तिथं असताना शेतकरी कष्ट करतो. त्यासाठी एक वेगळी योजना व्हावी यासाठी अध्यक्ष महोदय मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत. त्याच्याचबरोबर कर्जतची सुद्धा जी गाव वगळण्यात आलेली आहे ते त्याच्यामध्ये त्या सर्व्हेमध्ये अध्यक्ष महोदय तिथं मी घेतलेली आहेत. जयंत पाटील साहेबांनी 7/11/2020 त्या भागात पाणी यावं यासाठी सर्व्हेसाठी परवानगी दिली होती. सर्व्हे सुरू झाला
केंद्र सरकारबरोबर पण नंतर अध्यक्ष महोदय मी पाठपुरावा केला. CR पाटील साहेबांना 2दा तिथं भेटलो, राज्यातल्या मंत्री महोदयांना भेटलो, MWRR ज्यांच्याकडे येतं म्हणजे आपले गव्हर्नर साहेब, आधीच्या गव्हर्नर साहेबांना भेटलो, नंतरच्या गव्हर्नर साहेबांना भेटलो, आताच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. अध्यक्ष महोदय, एकदम शेवटच्या लेवलला ही योजना आहे. शेतीचं पाणी महत्वाचं आहे, या दोन्ही तालुक्याचं महत्वाचं आहे. त्यामुळे मंत्री महोदय, मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो याच्यामध्ये लक्ष घालून थोडंसं जे माझ्या मतदारसंघाचा शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे जो प्रलंबित आहे त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालावं. शेवटचे 2 मुद्दे अध्यक्ष महोदय, आम्ही सीना नदीवर जे काही बंधारे आहेत, खरं तर पूर्वीचे जे आमदार होते, इथं दस साहेब आहेत, त्यांनी सुद्धा त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. जे आष्टीचे आमदार आहेत, मी स्वतः पाठपुरावा करून सीना नदीवर जे बंधारे आहेत ते जुने 30-40 वर्षापूर्वीचे होते, ते लातूर टाईपचे मेकॅनिकल बंधारे व्हावे यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय प्रयत्न केले होते. त्यातल्या काही बंधाऱ्यांना परवानगी मिळाली, पण काही बंधारे त्याच्यामध्ये राहिलेले आहेत. सर्वे झालेत, सगळं झालंय, फक्त निधी टाकायचं अध्यक्ष महोदय तिथं बाकी आहे, काम सुरू करण्याचं बाकी आहे. ते लवकरात लवकर अध्यक्ष महोदय तिथं काम व्हावं, सुरू व्हावं अशी विनंती करतो. कुकडी प्रकल्पातील डिंबे माणिक 2 बोगद्याचं मंजुरी पाटील साहेबांनी त्या काळामध्ये दिलेली, पण ती देत असताना त्या भागातल्या शेतकऱ्यावर नुकसान होऊ नये अशी भावना त्यांची आणि आमच्या सगळ्यांची होती अध्यक्ष महोदय. त्यामुळे तो बोगदा जर झाला, तिथं असणाऱ्या लोकांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे, पण खाली जे असणारे जे लोक आहेत 3 तालुक्याचे त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची सुद्धा भूमिका सरकारकडनं घेण्याची अध्यक्ष महोदय महत्वाची. त्यामुळे हा एक प्रस्ताव माझ्या मतदारसंघातला इथं प्रलंबित आहेत. मगाशी विखे पाटील साहेब होते, ते त्यासाठी पाठपुरावा करतायत, पण त्याला यश येताना काही दिसत नाही. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालावं आणि त्या गोष्टी त्या ठिकाणी व्हाव्यात. भीमा नदीवर सुद्धा आवठेवाडी या गावामध्ये एक बंधारा आहे, 42 किलोमीटरचा बॅक आहे अध्यक्ष महोदय. गेल्या वेळेस आदरणीय दादांनी, अजितदादांनी त्या ठिकाणी लक्ष घालून त्याच्यावर निधी सुद्धा दिला होता मेकॅनिकलला, पण काही टेक्निकल परमिशन घेण्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा उशीर झाला, सरकार बदललं, काम थांबलं. त्यामुळे त्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय निधी देण्यात यावा अशी विनंती अध्यक्ष महोदय या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा, पर्यटन विभागाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये चोंडी हे गाव आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव आहे, अतिशय पवित्र गाव आहे. तिथं गेल्या काळामध्ये 20-25 कोटी निधी हा मंजूर करून आणला होता अध्यक्ष महोदय. काम सुरू आहे, पण तिथं काही डागडुजी करायची आणि अजून मोठा निधी देण्यात यावा, कारण 300वी जयंती अध्यक्ष महोदय ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची, त्यांच्या जन्मभूमीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी द्यावा आणि 31 मे रोजी जयंती मोठी दिमाख्यात व्हावी. प्रत्येक आमदाराला त्या ठिकाणी बोलवण्यात येतं, कुठल्याही पक्षाचा असू द्या, पंतप्रधान साहेबांना सुद्धा तिथं बोलवण्यात यावं, सगळ्यांना बोलून एक चांगला कार्यक्रम तिथं घेण्यात यावा अशी अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी विनंती करतो. तसंच अध्यक्ष महोदय, कुंभमेळ्याला मी स्वतः तिथं गेलो होतो, पवित्र स्थान तिथं केला. 2 वर्षानंतर नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होणार आहे. मी विनंती एवढीच करतो की त्याचं नियोजन आजपासून सुरू होण्याची जरूरत आहे. पालकमंत्र्याचा वाद आहे तो मिटवा कृपा करून, पण तिथं निधी आज खर्च झाला तरच अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं नियोजन हे आपल्याला करता येईल. कारण का एक तर धार्मिक विषय, आध्यात्मिक विषय आहेच, तो आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहेच, पण पर्यटनाच्या बाजूनी सुद्धा विचार करायचं झालं तर अध्यक्ष महोदय 1 लाखभर कोटीची उलाढाल नाशिक आणि त्या भागामध्ये अध्यक्ष महोदय या काळामध्ये होऊ शकते. त्यामुळे त्याचं नियोजन हे आज खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने व्हावं असं माझ्यासारख्याला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वाटतं. त्याच्याचबरोबर शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, गृह विभागाबद्दल बोलायचं झालं तर अध्यक्ष महोदय आमचं एवढंच मत आहे की महिला सुरक्षेच्या बाबतीत कुठेतरी सरकारने सिरियस काही पावलं घेण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. सन 2024च्या कालावधीत मुंबईत 958, पुण्यात 440 तर नागपुरात 297 महिला अत्याचाराच्या घटना अध्यक्ष महोदय घडल्या. राज्यात दररोज सरासरी 21 महिलांवर अत्याचार होतात. पुण्यातील दररोज सरासरी 14 महिला अध्यक्ष महोदय बेपत्ता होत आहेत. त्यामुळे याच्यामध्ये कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे अध्यक्ष महोदय. काय फालतू कारणांमुळे केंद्र सरकारने आपला जो शक्ती कायदा तो त्या ठिकाणी परत पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री महोदयांना आणि राज्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो यासाठी जो पाठपुरावा करावा लागेल अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाठपुरावा करावा. त्याच्याचबरोबर पोलीस दलामध्ये महिलांची अध्यक्ष झालं एकच मिनिट अध्यक्ष महोदय, पोलीस दलामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या अध्यक्ष महोदय वाढवण्याची जरूरत आहे. त्याच्याचबरोबर 40-50 हजार पोलिसांची कमतरता आहे. त्यामुळे एक साथ लगेचच जर पोलीस भरती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केली आणि त्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलं
तर नक्कीच तो प्रश्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी धन्यवाद. मार्गी लावू शकतो. फक्त कृपा करून जेव्हा केव्हा परीक्षा घ्याल पावसाळ्यात घेऊ नका, कारण तिथं मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय अडचणी होत असते. अध्यक्ष महोदय जाता जाता फक्त एकच म्हणतो, पीएसआय ची जी परीक्षा आहे ती प्रलंबित आहे, नियुक्त्या प्रलंबित आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय लक्ष घालण्याची जरूरत आहे. दुसरा अध्यक्ष महोदय, कालची जी घटना, परवाची घटना जी नागपूरमध्ये घडली, त्याच्यामध्ये सीपी साहेब म्हणत असताना त्यांनी सांगितलं की ती घटना घडत असताना कुठेही काय गोष्टी प्री प्लॅन नव्हत्या. पण मंत्री आपले होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री साहेब इथं निवेदन देत असताना त्यांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की त्या सगळ्या गोष्टी प्री प्लॅन्ड होत्या. मग सीपी साहेब तरी खोटं बोलले, नाहीतर मंत्री महोदयांना कुठेतरी अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली, त्यामुळे चुकीचं निवेदन इथं झालं. हे कुठेतरी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय क्लिअर व्हावं अशी विनंती इथं करतो.